सुंदर प्रकारे साडी सुद्धा घातलेली आहे. खूप सुंदर दिसत दोघी पण. संस्कृती जी आपण जपतो त्याचा वारसा कुठेतरी चालू ठेवला पाहिजे. ही बाईक किती सुंदर प्रकारे सजवलेली गेली पाहू शकता तुम्ही. महादेवाचं पूर्ण मित्र महादेवाची पिंड आहे इथे. शिवशक्ती यांचा अशी थीम आहे आणि सुंदर प्रकारे बाईक सुद्धा सजवलेली आहे. सुंदर प्रकारे साडी सुद्धा घातलेली आहे. खूप सुंदर दिसत दोघी पण. मला तुमच्याबद्दल सांगा. मी मुळात टिळकनगरचीच आहे आणि हे आमचं 4थं वर्ष आहे रॅलीचं. आणि इथे येऊन म्हणजे आपला महाराष्ट्रात जे आपले रूढी परंपरा आहेत त्या आपण कशा जपतो ते आपल्याला एक दाखवायला म्हणजे हा दिवस असतो आपल्याकडे की आपण आनंदाने एक म्हणजे दिलखुलास आपण वागू शकतो. दरवर्षी आम्ही वेगवेगळे काही काही असे थीम्स घेऊन येतो आणि त्याप्रमाणे आम्ही बाईक डेकोरेट करतो आणि स्वतः अटायर करतो. तसं काय माझ्या मैत्रिणींनी सांगितलं. आता मी ठाण्यावरून येते, माझंही 4थंच वर्ष आहे आणि आम्ही दोघी एकत्रच थीम करतो. म्हणजे जसं गेल्या वर्षी अयोध्याचं होतं म्हणून श्रीरामाचं केलं, यावर्षी महाकुंभ होतं म्हणून शंकराचं महादेवाचं केलं. आता फेटा कसा कॉमन आहे म्हणून आम्ही फेट्याला जरा लांब ठेवलाय 2-3 वर्ष. आणि आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जी आपण जपतो त्याचा वारसा कुठेतरी चालू ठेवला पाहिजे आणि या निमित्ताने तो वारसा चालू राहतो. शिवजयंती बोला, गुढीपाडवा बोला, महाराष्ट्र दिवस बोला, त्याच्या सगळ्याच्यानी आम्ही आमचा प्रयत्न करत असतो की वारसा कायम चालू ठेवावा. हेच आमचा उद्देश आहे. कारण मराठी संस्कृतीसारखी संस्कृतीच नाहीये.